नमस्कार मित्रांनो, आपण सर्वप्रथम साबुदाणा भिजवलेला आहे. आपण आज बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. कोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. आपण सर्वप्रथम कढई घेतली आणि कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाणे भाजल्यावर आपण बारीक करून घेतले. मग मिरच्या कट केल्यात. मिरच्या कट केल्यावर आपण आलू घेतले शिलायला. आमच्या इकडे आलू म्हणतात, तुमच्या इकडे बटाटे म्हणत असतील. मग आलू कुस्करलेत. आलू कुस्करून झाल्यावर मस्त कढीपत्ता घेतला. हिरवा हिरवा कढीपत्ता ताजा ताजा. मग कढईत तेल टाकलं, कढीपत्ता टाकलं आणि मिरच्या टाकल्या आणि शेंदी मीठसुद्धा टाकलं, कारण त्याने लवकर भाजता येते. लवकर भाजल्यावर मस्तपैकी ते लाल होईपर्यंत भाजायचं आणि मग शेंगदाण्याचा केलेला बारीक कूट टाकायचा. बारीक कूट झाल्यावर तो पण भाजायचा चांगल्या प्रकारे. मग त्यात आलू कुस्करलेले टाकून द्यायचे. मग आलू टाकल्यावर आपण त्या साबुदाणा द्यायचा टाकून आणि साबुदाणा लाल होईपर्यंत भाजू द्यायचा. मस्तपैकी भाजल्यावर आपण तो प्लेटीत घ्यायचा आणि खायचा. मस्त एकदम छान लागतो. उपवासाला खूप छान लागतो. महाशिवरात्रीला पण तुम्ही ट्राय करू शकता.